हॅलो, रेकॉर्ड किंवा नोंद करणे, ड्रेपिंग आणि नखांना शेप देण्यासाठी वापरायच्या साधनांवरील प्रशिक्षणात स्वागत आहे। या मॉड्यूलच्या अखेरीस तुम्हाला रेकॉर्ड कार्ड भरता येईल, मॅनिक्युअर किंवा पेडिक्युअरसाठी क्लायंटला ड्रेप करता येईल आणि नखांना शेप देण्यासाठी साधने व उपकरणांचा प्रभावी उपयोग करता येईल। क्लायंटसाठी मॅनिक्युअर उपचार सुरू करण्यापूर्वी नखांचे निरीक्षण करणे सुनिश्चित करा। नखे निरोगी आहेत की अस्वस्थ हे पाहणे आवश्यक आहे। एकदा तुम्ही निरीक्षण केल्यानंतर क्लायंटला नखांचा कोणताही आजार, संसर्ग किंवा विकार असल्यास तुमचा निष्कर्ष क्लायंट सोबत शेअर करा, जेणेकरून क्लायंट उपचारासाठी जाण्याचा निर्णय घेऊ शकेल। जीवाणू किंवा बुरशीजन्य संसर्ग असलेल्या ग्राहकांना तुम्ही कधीही नखे सेवा देऊ नये। क्लायंटला मधुमेह आहे का ते तपासा आणि मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करण्यासाठी जनरल फिजिशियनची परवानगी घ्या। तसेच क्लायंटला नेल इनॅमल, तेल किंवा प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या इतर सामग्रीची ॲलर्जी आहे का तेही तपासा। आता क्लायंटच्या रेकॉर्ड कार्डमध्ये तुमच्या निरीक्षणाच्या आधारावर निष्कर्षांची नोंद करा। प्री ट्रीटमेंट प्रक्रियेनंतर आपल्याला प्रक्रियेसाठी क्लायंटला तयार करणे आवश्यक आहे। तुम्ही क्लायंटची तयारी करत असताना त्यांना आरामदायक वाटू द्या। क्लायंटला संकोच न करता प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्या। प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी क्लायंटला आरामदायक स्थितीमध्ये येऊ द्या। क्लायंटच्या हालचालीची, सोयीची आणि गोपनीयतेची काळजी घ्या। क्लायंटचे कपडे, टॉवेल आणि डिस्पोजेबल शीट्स किंवा कापडाने सुरक्षित करा। उपचार करण्याच्या भागातले सर्व दागिने काढून घ्या। तुम्हाला आता अहवाल कसा भरायचा, क्लायंटला ड्रेप कसे करायचे हे माहिती झाले आहे। चला आता आपण नखांना शेप देण्यासाठी साधने व सामुग्री कशी वापरायची ते पाहूया। क्लायंट चेअर, मॅनिक्युअर स्टूल, मॅनिक्युअर टेबल, मॅनिक्युअर ट्रे, manicure bowl, infrared lamp, hot plate, medium size bowl, electric manicure kit, orange wood stick, emery board, magnifying glass, cuticle pusher, cuticle clipper, nail brush, nail scissors, nail buffer, spatula, UV LED lamp. Materials: nail varnish remover, cuticle oil or cream, whitening pencil, nail varnish, cuticle remover, nail bleachers, nail strengthener, hand lotion and cream, top coat, base coat, liquid hand wash, H2O2, manicure shampoo, cotton, vegetable oil, sea salt, antiseptic solution, scrub, pack. चला आपण आता नखांना शेप देण्यासाठी वापरली जाणारी साधने व सामुग्री पाहूया। नेल पॉलिश काढण्यासाठी ॲसिटोनचा वापर केला जातो। सूक्ष्म जंतूंच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी, उपचारापूर्वी हात स्वच्छ करण्यासाठी आणि क्लायंटचे हात भिजवण्यासाठी अँटीसेप्टिकचा वापर केला जातो। बेस कोट रंगीत नेल पॉलिश लावण्यापूर्वी नखांवर लावलेला रंगहीन द्रव आहे। तो नेल प्लेटला डाग पडण्यापासून प्रतिबंधित करतो आणि त्यामुळे नेल पॉलिश नखाच्या पृष्ठभागावर सहज बसू शकते। काही बेस कोटमध्ये नेल स्ट्रेनर्स असतात। क्युटिकल क्रीमचा वापर क्युटिकल्स मऊ करण्यासाठी केला जातो, जेणेकरून त्यांना त्यांचे नुकसान किंवा त्यांना इजा होऊन परत ढकलता येईल। क्युटिकल ऑइल हे एक विशेष तेल आहे जे नखांभोवतीची क्युटिकल मऊ आणि ल्युब्रिकेट करण्यासाठी वापरले जाते।
क्युटिकल रिमूव्हर हे अल्कधर्मी ग्लिसरीन आणि पाण्याचे मिश्रण असलेले द्रावण आहे। याचा वापर नखाभोवतीचे मृत क्युटिकल्स मऊ करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी केला जातो। हे क्युटिकल वेगळे करण्याचे कार्य करते, जेणेकरून ते नेल प्लेटमधून हळुवारपणे क्युटिकल नाईफने स्क्रॅप केले जाऊ शकते। क्युटिकल एक्सप्लोयंट हा एक सौम्य दाणेदार पदार्थ आहे जो क्युटिकल ट्रिमर नंतर वापरला जातो। यामुळे नखांपासून मृत पेशी वेगळ्या होतात आणि क्युटिकल मऊ, गुळगुळीत आणि नीटनेटकी होतात। हँड क्रीम्सचा वापर हात आणि क्युटिकल्सवरील त्वचा मऊ करण्यासाठी केला जातो। हे मसाजसाठी स्लीप देते। याचा अर्थ असा होतो की थेरपिस्टचे हात त्वचेवर न घसरता आणि अस्वस्थ न होऊ देता सहजतेने सरकतात। एक्सप्लोइंटचा वापर त्वचेच्या मृतपेशी काढून टाकण्यासाठी, त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो। त्वचेला कंडिशन, मृदू आणि स्तजेलदार करतो, त्याला स्क्रब असेही म्हणतात। स्वच्छ द्रव साबणाचा वापर कोमट पाण्याने हात भिजवून क्युटिकल मागे ढकलण्यासाठी केला जातो। नेल हार्डनर किंवा स्ट्रेंथनर करणारे अनेक प्रकार उपलब्ध आहेत आणि खराब झालेली तसेच ठिसूळ नखे मजबूत करण्यासाठी, देखभाल करण्यासाठी आणि तुटणे, छेद जाणे तसेच सोडणे यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो। नेल पॉलिशचे वेगवेगळे रंग, व्हॅनिश, पेंट किंवा नेल कलरचा प्लेटवर नखे सुशोभित करण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी उपयोग केला जातो। नेल व्हाईट पेन्सिलचा वापर रंगहीन झालेली फ्री एज शुभ्र करण्यासाठी केला जातो। तुम्ही हे फ्रेंच मॅनिक्युअर तयार करण्यासाठी वापरू शकता। डाग असलेली नखे शुभ्र करण्यासाठी तुम्ही नेल ब्लीच देखील वापरू शकता। टॉप कोट पॉलिश सुरक्षित ठेवण्यासाठी पॉलिशवर रंगहीन लिक्विड सीलर लावला जातो। तो पोपडे पडण्यास प्रतिबंध करतो आणि उच्च प्रमाणात चमक देतो। वाळवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध प्रकारचे नेल पॉलिश ड्रायर वापरतात। क्विक ड्राय स्प्रे, नेल पॉलिशवर थेट टाकलेला द्रव, टॉप ड्राइंग कोट आणि अल्ट्रा व्हायोलेट लॅम्प्सचा या उदाहरणांमध्ये समावेश होतो। हायड्रोजन पेरॉक्साइड पिवळी नखे लाईट करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक निरोगी स्थितीत परत आणण्यासाठी प्रसिद्ध आहे। फक्त भिजवलेला कापसाचा गोळा तुमच्या नखांवर चोळा आणि फरक पहा। हे नखांच्या बुरशीच्या कोणत्याही निर्मितीस प्रतिबंध करण्यास देखील मदत करू शकते। आता तुम्ही मॉड्यूलच्या अखेरच्या टप्प्यात आला आहात। तुम्हाला आता अहवाल कसा भरायचा, क्लायंटला ड्रेप कसे करायचे आणि नखांना शेप देण्यासाठी साधने व सामुग्री कशी वापरायची हे माहिती झाले आहे। धन्यवाद।